शेतकरी या समाजाचा, या महाराष्ट्राचा मुख्य घटक आहे आणि शेतकरी व्यथित असताना, शेतकरी दुखी असताना ही शिवसेना थांबू शकत नाही. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या दसऱ्याच्या निमित्तानं आपल्याला संकल्प करायचा आहे. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात एक व्यापक लढा करू आणि या शेतकऱ्याला न्याय देण्याचा संकल्प आपल्याला करावा लागेल. उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेली 2 लाखाची कर्जमाफी, कर्जमुक्ती आपल्याला आठवावं लागेल. ही कर्जमुक्ती खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला ऐतिहासिक ठरली होती. आज या सगळ्या कर्जमाफीच्या बद्दल हे सगळे लोक स्वतःचे शब्द फिरवतात, पण तो शब्द फिरवत असताना मला असं वाटतं यांनी सरकार यायच्या आधी काय काय बोलले लक्षात ठेवा, आता काय काय बोलतात लक्षात ठेवा. आणि म्हणून बांधवांनो, या सगळ्या विषयामध्ये शिवसेना शांत बसू शकत नाही. पंजाबने ज्या पद्धतीनं लढा दिला, पंजाब ज्या पद्धतीनं या सगळ्याला शेतकऱ्याला मदत करते, मला वाटतं ही मदत येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेला मिळण्याची आवश्यकता आहे बांधवांनो. आणि म्हणून ही मदत मिळवण्यासाठी आपल्याला लढा द्यावा लागेल. हा लढा करत असताना शिवसेनेनं ज्या पद्धतीनं उद्धवजींच्या नेतृत्वाखाली एक कर्जमाफी केली होती, येणाऱ्या काळात सुद्धा ही कर्जमाफी आवश्यक आहे. मी फक्त एक व्हिडिओ एक अर्ध्या मिनिटाचा आपल्याला ऐकवतो. शेतकऱ्यांचा 7-12 करूया कोरा 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 7-12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. 30 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे. त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही. अजित दादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात 7-12 कोरा कोरा कोरा, अजितदादा म्हणतात 30 तारखेपर्यंत पैसे भरा. असं हे लबाड सरकार आहे. मला वाटतं या लबाड सरकारच्या विरोधात येणार का आपण संकल्प करू. आज विजयादशमी आहे. या विजयादशमीच्या दिवशी आई भवानीनं, जगदंबेनं महिषासुराचं मर्दन केलेलं आहे. आजचं हे राज्यातलं सरकार